शनाया, तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस. See, I'm telling you for the last time, you have hurt me a lot and you have lost me now. So you get lost. तू एक नंबरचा लायर आहेस आणि एक नंबरचा लूजर आहेस. परत जर शनाया बरोबर दिसलास ना तर मी काहीही करेन. खरंच जर धमक असेल ना तुमच्या, तर मिळून दाखवा शनायाला परत. तुम्ही कुणाल नावाच्या एका मुलाला घरी जाऊन धमकी दिली की शनायाला इथून पुढे भेटायचं नाही, नाहीतर ह्या सगळ्याचे वाईट परिणाम होतील. आणि हे जर असंच करत राहिलात ना तर तुम्हाला अरेस्ट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे राहणार नाही. विचार करून करून माझं डोकं भणभणायला लागलंय. राधिकामुळे मला या घरात राहणं त्रासदायक होतंय आणि शनाया मूर्खासारखं वागते. आता काय तर त्या मूर्ख कुणालच्या मागे लागली ती. तिला फोन करतोय, रिप्लाय पण देत नाहीये. शनायासारख्या मुलीनं माझ्याकडे पाठ फिरवणं बरोबर नाहीये. ही माझी हार आहे. माझ्यासारख्या रिच, क्वालिफाईड आणि गुड लुकिंग माणसाला शनाया असं लाथाडूच शकत नाही. डॅम इन्सल्टिंग. जाम इरिटेट होतंय मला. काय अवस्था झाली तुमची. सुखाची झोप हरवून बसलाय. अशा कित्येक रात्री मीही रडून काढले. मीही विचार करत बसायचे, तुम्ही माझ्यावर ही वेळ आणली. पा आज तुम्ही माझ्या जागी आहात. आपण इथे केलेल्या कर्माचे हिशेब इथेच द्यायला लागतात. आता कळेल तुम्हाला दुसऱ्याला त्रास दिला की काय होतं ते. अजूनही वेळ गेली नाहीये. सावरा सावरा स्वतःला, नाही तर पुरं आयुष्य भरकटून जाईल तुमचं. अरे यार, हा गॅरीच असणार आहे. काहीतरी बोर सांगायला मेसेज केला असणार आहे त्याने. कुणाल, गुड मॉर्निंग प्रिन्सेस. गुड. ओके. गुड मॉर्निंग स्वीट. Shopping? How? Okay. We'll meet up. Yay! किती भारी. Oh God. हा कुणाल किती लवकर पटला. श्याम आहे, मला माहितीच नव्हतं माझं तेवढं पोटेन्शियल आहे. शॉपिंग यार, परत शॉपिंग. येस गॅरी, आय डोंट नीड यू एनीमोर. नाना, मला एक कळत नाही, एवढं सगळं होऊनही गुरुनाथ घरी आलाय, पण राधिका त्यांनी त्याला घरात घेतलंच कसं? तिचा नाईलाज आहे. पण त्याला लाज कशी वाटली नाही? अरे त्याला लाज नाहीये म्हणून तर असा वागतोय ना. लाज वाटत असती तर असा वागला असता का? मुळात ना, मला माणसाशी का वागतात तेच कळत नाही. ऑफिसमध्ये कसं जात असेल का? तिथे नाचक्की झाली असेलच ना त्याची. त्याला काही त्याचं आहे का? आणि कसं आहे, माणसानं एकदा आपला मेंदू गहाण टाकलं ना की चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय हे कळणार कसं? हा, नाही का ग समिधा? नाही, तू कर, नाश्ता कर. काय माहितीये पंकज, पुरुषांना असं नेहमी वाटतं की आपण कसंही वागलो, काहीही केलं तरी बायका आपल्याला काही बोलणार नाही, त्याला काही त्याचं वाटणार नाही. ते फार तर काय थोड्याशा चिडतील, असं वाटतं आपल्या चुका निमूटपणे एकतर सहन करतील
नाही तर माफ तरी करतील नाईलाजानं. त्यामुळे बायकोला सतत गृहीत धरायचं एवढंच त्यांना माहित असतं. अहो पण नाना, ही मानसिकताच मुळात चुकीची आहे. म्हणजे बायकोकडून सगळ्या अपेक्षा करायच्या, पण स्वतः मात्र कसलंच कर्तव्य करायचं नाही. ह्याला काय अर्थ आहे? समिधा, कळतंय ना कसा वागतोय तुझा बॉस? काय आहे तो कळलंय ना? नानी, तुम्ही सगळे जे काही बोलताय ते मला पटतंय, पण मी ना अनेक गोष्टीत सॉर्टेड आहे. गुरुनाथमुळे मला नोकरी मिळाली आहे आणि आता त्याच्यामुळेच मी काम करते आणि नोकरीत मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. दॅट्स इट. आज तरी ब्रेकफास्टला काही आहे का? हे यार, सगळे डबे रिकाम. काय करू? आजही बाहेरचं मागवायचं म्हणजे समिधाला फोन करतो. अगं फोन वाजतोय तुझा. हा. समिधा, अगं केव्हाचा फोन वाजतोय, उचल ना. हो हो हो. हॅलो, हा कोण बोलतोय? समिधा, अगं कोण बोलतोय? काय मी बोलतोय? गुरुनाथ. हा हा हा, सायली बोल. कशी आहेस? अगं नाही नाही, तो आवाज ऐकू नाही ना आला नीट, म्हणून विचारलं की कोण बोल. सायली? हा हा हा, तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का? हा, अगं आम्ही सगळे आता नाश्ता करायला बसलोय ना टेबल वरती. बोल ना. हॅलो हॅलो हॅलो. एक मिनिट, इकडे रेंज नाहीये. एक मिनिट थांब. एक मिनिट नानी. हा, हॅलो हॅलो. अगं काही नाही, जरा तुला रिक्वेस्ट करायला फोन केला. काही नाश्ता असेल तर जरा आणशील का माझ्यासाठी? काय? हो, मला खूप भूक लागली आणि घरात काही नाहीये. अहो पण राधिका कुठं आहे? राधिकाचं काय घेऊन बसलीस? तिचं आजकाल लक्षच नसतं माझ्याकडे. जेवायचं सोड, साधं चहा सुद्धा विचारत नाही ती. बायको पदाचा राजीनामा दिलाय ना तिने, तुला तर माहितीच आहे सगळं. रोज बाहेरचं खाऊन खाऊन ना माझ्या पोटाची वाट लागते. ओके ओके बरं. पण मी काय करू? काही नाही, म्हणजे जर जमलं तर घरात काही नाश्ता वगैरे असेल तर जरा बघ ना माझ्यासाठी प्लीज. काय? नाही म्हणजे जरा कठीण वाटतंय हे मॅनेज करायला. बाहेर सगळेच जण बसलेत ना, मी त्यांना काय सांगू? आणि मी तुमच्या घरी आले तर राधिका तिकडे असेल, तिला काय उत्तर देणार आहात तुम्ही? अगं नाही, राधिका नाहीये, ती जरा लवकर गेली. तू येशील तेव्हा नसेल ती, तर जरा बघ ना प्लीज, आण ना. बरं ठीक आहे, मी बघते, काहीतरी जमवते. हा, थँक्स. दूधच. हो अगं ऐकशील माझं जरा प्लीज. मी आणते तुझ्यासाठी. बरं नाहीये तर कशाला उगाच करत बसते ना नाश्ता. मी आणते. हा बाय बाय. नानी, स्टीलचा डबा तिथे आहे, तो घेऊन जा. हा, ती सायली मैत्रीण आहे ना माझी, तिला हवाय. हा हा, आत आहे ना? हो. हा. तुझे पण पोहे राहिले, ते घेऊन जातेस? नाही नको, माझं पोट भरलं. हाच आहे ना डबा? हो. हा. मी येते. हा. अगं थांब, मी पण निघतोच आहे, सोबत जाऊ. हो का? मला ना उशीर होतोय पंकज, मी फोन करते तुला. ओके बाय नानी. नाना बाय.